जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा. परभणी जिल्ह्यात असणाऱ्या जिंतूर तालुक्यातलं एक महत्त्वाचं सर्कल चारठाणा, आणि या चारठाणामध्ये सध्या तिरंगी लढतीचं स्वरूप प्राप्त झालेले आहे. आणि ज्यांच्यामुळे तिरंगी लढत होते असे एकेकाळचे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते, ज्यांनी बोर्डीकर साहेबांसोबत अगदी बालवयापासून पक्षाचं काम केलं. म्हणजे आता जिथे बोर्डीकर साहेब तिथे इंद्रजित घाटुळ हे नाव, हे समीकरण जुळलेलं होतं. परंतु या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये इंद्रजित घाटुळ यांनी एक वेगळा मार्ग निवडला आणि ते सध्या त्यांच्या सौभाग्यवती सोनाली घाटुळ यांच्या माध्यमातून उमेदवारी त्यांनी दाखल केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून ते चारठाणा जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणूक लढत आहेत. सध्या इंद्रजित भैया घाटुळ आणि सोनालीताई घाटुळ दोघेही माझ्यासोबत आहेत. आपण चर्चा करणार आहोत. भैया, स्वागत आहे तुमचं. अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ येते, काय घडलं होतं? रत्नदीपजी, विषय असा आहे की आपला जे बोर्डीकर साहेबाचं वचन आहे, तो माणूस कोणाला एखादा शब्द दिला तर तो मागं फिरत नाही. आणि असाच विषय होता की राऊत साहेबांना त्यांनी शब्द दिला म्हणल्यावर मग माझ्या लक्षात आलं ते प्रवेश व्हायच्या आधीच 6 महिन्यांनी की बाबा साहेबांचा शब्द गेला. मग त्या पद्धतीनं आपण बूथची बांधणी केली आणि प्रत्येक मतदाराला डायरेक्ट कसा कॉन्टॅक्ट करता येईल त्या पद्धतीनं आपण कॉन्टॅक्ट केला. आणि सगळ्यांना आधी कल्पना दिली की बाबा मी असं करू का, अपक्ष राहू का. मला तर बालवयापासून जे आहे की साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत की आमचे बाबा गेल्यानंतर बाईसाहेबांनी आणि साहेबांनी आम्हाला लेकराप्रमाणे सांभाळलं. आणि ते सांभाळ करत असताना त्यांच्याकडून आपण राजकारणाचे बाळकडू पण शिकलं. कशा कंडिशननं कसं वागलं पाहिजे. आज जी कंडिशन आली होती तर साहेबांवर पण अपक्ष राहायची एक वेळेस वेळ आली होती, तर त्यांनी त्या कंडिशनमधून पण त्यांची शीट काढली होती. मग त्याच पद्धतीनं आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्या गणितानं आणि त्यांच्या जे बाळकडू राजकारणाचे आम्हाला पाजलेत, त्या हिशोबानं आम्ही ज्या रणनीती आखायलोत त्या हिशोबानं सक्सेस होत चाललोत. आणि डायरेक्ट मतदाराशी कॉन्टॅक्ट चालू आहे. नानासाहेब राऊत यांच्या पत्नी मीनाताई राऊत यांना उमेदवारी दिली भाजपनं. आणि नानासाहेब राऊत हे राजकीय वर्तुळातलं चारठाण्यातल्या बाबतीतलं एक मोठं नाव आहे. तुमची लढत कशी असणार आहे? नानासाहेब राऊत आहेत आणि एकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर जाधव यांच्या पत्नी आहेत सरस्वती जाधव. राऊत साहेब एक नाव मोठं आहे, पण त्यांनी अलीकडच्या काही समाज बांधवांचे काही त्रास झाला त्यांच्याकडून, तर त्या समाज बांधवांना ते विषय त्यांच्यासाठी खूप अडचणीचा जात आहे. आणि राहिला विषय ह्याचा प्रचाराचा, तर त्यांना 15 वर्षापासून जे ग्रामीण वर्क असतं ग्राउंड लेवलचं ते त्यांच्या हातातून निष्ठत गेलं. म्हणजे की आम्ही म्हणजे पायी फिरताना कसं शेतकाम सांगतं, शेतात गेल्यानंतर शेतकरी कसा काम सांगतो, की पायी फिरल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्या की बाबा इथं यांचं दुखणं हे असं आहे, इथं यांना ह्या लेकरांना फीस भरायची आहे पण पैसे नाही आहेत, इथं दवाखाना करायचा आहे, कुठं ॲक्सिडेंट झाला आहे. आम्ही हे छोटे कामं करत गेलो. कुठं राशन कार्ड नाही आहे, कुठं पगार नाही आहे. आम्ही रस्त्यात फिरत असताना ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्याचा आम्हाला फायदा झाला ग्राउंड वर्क करत असताना. आणि त्यांचे जे 3 टर्न झाले तर त्यांना एक अनुभवही आहे तो माणूस, पण त्यांना लक्षात नाही आलं की काय गोष्टी कशा घडायल्यात ग्राउंड लेवलला. तर ते त्यांच्या भरभराटीवर गेले आणि त्यांना लख लाभ असो. आणि बस एवढंच बोलतो. सिम्बॉल असला तर फरक पडला असता असं सामान्य माणसाला वाटतं, मतदाराला वाटतं. पण आता इंद्रजित घाटुळ हे विदाऊट सिम्बॉल लढत आहेत. विदाऊट सिम्बॉल कसं असणार आहे, काय वाटतं? हे बघा, माझे वडील स्वर्गीय दत्तरावजी घाटुळ यांनी ह्या सर्कल म्हणण्यापेक्षा ओव्हरऑल तालुक्यांमध्ये बोर्डीकर साहेबांसोबत काम केलं होतं. तर साहेबांचे जे एकनिष्ठ त्या काळचे होते ते बोर्डीकर साहेब होते. तर त्यांचं बॅकग्राऊंड आणि माझं जे वर्क आहे, माझ्या पत्नीचं, माझ्या भावाचं, माझ्या इतर मित्रपरिवारांचं, तर ह्या सगळ्यांचं ग्रामीण नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे की त्या हिशोबानं सिम्बॉलचं मला नाही वाटत काही फरक पडेल म्हणून आपल्याला. एक चर्चा अशी होती की इंद्रजित घाटुळ हे सुरुवातीपासून बोर्डीकर साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होते आणि बोर्डीकर साहेब जे म्हणतात तीच पूर्व दिशा असते, असं अनेकांचं म्हणणं आहे विरोधी पक्षातल्या लोकांचं. तुम्ही बोर्डीकर साहेबांच्या आगेच जाऊन उमेदवारी घेतली. अनेकांना हा प्रश्न पडला आहे की असं कसं शक्य आहे? आरोप स्पष्टपणे सांगतोय, आरोप होतोय की तुम्हाला उभं करण्यात आले. नाही, तसं काही नाही. बोर्डीकर साहेब हा देव माणूस आहे.
त्या माणसाला बोर्डीतले खुद भोळा महादेव म्हणतात आणि तो महादेवाप्रमाणेच तो माणूस आहे. तो माणूस असं दोरंगी कधीच खेळी खेळत नाही. जे काय गोष्टी आहे राजकारणात कोणी कोणाला शिकवायची गरज नसली पाहिजे. रत्नजीबजी, राजकारणात आपण आपल्या स्वतःला कळायला पाहिजे की निर्णय कोणता घेतला पाहिजे. त्या माणसाचा कुठेही काडी मात्र संबंध नाही आहे. आम्ही आमचे ग्राउंड वर्क, शेवटी विजय आम्ही त्यांच्याकडेच नेणार. आणि जे वडिलांची इच्छा होती आमच्या स्वर्गीय दत्तरावजी घाटुळ यांचं एक स्वप्न अशी बाळगून आम्ही गेले 2012ला आमच्या वहिनी उभ्या होत्या, तर त्यांचा त्यावेळेस पराजय झाला होता. साहेबांच्या काही अडचणीच्या काळामुळं पराजय झाला होता. पण आम्ही इतकं खूनगाड बांधली होती आमच्या डोक्यात की आपल्याला जिल्हा परिषद आपल्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली कधी मिळेल तर ती जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यावर मिळेल. ती खूनगाड बांधून आम्ही एक कुटुंब जोडलं, एक घर जोडलं, एक माणूस जोडला. अहोरात्र प्रयत्न केले. माझी पत्नी सोनाली घाटुळ हिनं पण खूप मेहनत घेतली. काही भांडे वाटपाचे कार्यक्रम असतो, छोटे छोटे बाळं लढत असतील त्यांना झोका बांधायचा विषय असो किंवा त्यांना दूध द्यायचा विषय असो, मग सगळं म्हणजे आपल्या कुटुंबाप्रमाणे आम्ही हे वागणूक दिली. त्यामुळं आम्हाला 100% शाश्वती आहे की आमचं काम, आमची शिट्टी वाजणारच. चिन्ह फार सुंदर मिळालं तुम्हाला, शिट्टी. आणि शिट्टीचा प्रचार पण जोरात चालू आहे. आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये दररोज फिरत आहात, लोकांच्या संपर्कामध्ये आहात. सहानुभूती तुमच्याबद्दल लोकांना फार आहे की इंद्रजित घाटुळ यांना एक वेळेस संधी मिळायला पाहिजे होती, पण ती दुर्दैवानं मिळालेली नाही आहे. काय अनुभव आहेत तुमचे प्रचारातले सध्या? काय महिला काय म्हणतायत, तरुण वर्ग काय म्हणतोय, ज्येष्ठ लोक काय म्हणतायत? अक्षरशः माझं ज्या दिवशी तिकीट कटलं हे कळालं तर मला इतके फोन आले की बाबा कशामुळं असं झालं, तुम्ही साहेबासाठी कुठं कमी पडले. मी म्हणलं साहेबासाठी नाही रे बाबा, म्हणलं साहेब आपल्याला कमी नाही पडले. साहेबांचा अनावधानानं शब्द गेला. काही लोक असतेच, काही समोर कान भरणारे असतात, काही सगळीकडेच असतात. तर त्या हिशोबानं त्यांनी सांगितलं की बाबा इंद्रजितकडं काही गोष्टी कमी आहेत. पण इंद्रजित त्या लोकांना माहिती नाही की इंद्रजित ग्राउंड लेवलला किती पोहोचला आहे. तर त्या हिशोबानं मी असाच एक प्रवास करत असताना गारखेड्याला गेलो होतो. गारखेड्याला एक आजोबा भेटले. त्यांनी माझ्या बाबाचा नुसता फोटो पाहिला की त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा सुरू झाले. तर मी पण भावनिक झालो, ते पण भावनिक झाले. असे भावनिक रोजच्या रोज लोक गावखेड्यामध्ये आम्हाला बघायला मिळतात. आणि ते रोजच्या रोज कुटुंबावाईज आम्ही जर बघितलं ना तर गावखेड्यामध्ये रोजच्या रोज काही महिला भावनिक व्हायल्यात, काही ते रडायलेत, कधी आमचं भावनिकपणा यायला. असेच प्रवास चालू आहे रोजच्या रोज. बस. शेवटचा प्रश्न, आता तुमची लढत नेमकी राष्ट्रवादी काँग्रेसशी असणार आहे की भाजपसोबत असणार आहे? मी ह्या दोघांशी कंपेअर करत नाही. ते दोन्ही ताकदीचे माणसं आहेत आणि आपण अपक्ष आहेत. त्याच्यामुळं आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं ते डोक्यात माझ्या आहे. दोघांना पण मी कमी समजणार नाही यावेळेस. कसं आहे, जे तो उतरतो तो जिंकायसाठी उतरतो, कोणी काय नाही काय पराजय करण्यासाठी उतरतो. त्याच्यामुळं दोघांना काही बोलत नाही. तुल्यबळ उमेदवार आहेत आणि आपण फक्त आपला प्रयत्न चालू आहे आणि आपला प्रयत्न शेवटपर्यंत ईश्वर आपल्याला सक्सेस करील असं माझं मत आहे. जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा.